नमस्कार मंडळी. तर आपण अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत. ती मुलांना तर आवडणारच आहे, पण मोठ्यांनाही मोह आवरणार नाही. इतकी टेस्टी ही रेसिपी होणार आहे. तर त्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून सोलून घेतलेले आहे. ते लगेच पाण्यामध्ये ठेवले, त्यामुळे बटाटा काळा पडत नाही आणि पाण्यामध्येच आपल्याला ते छान असे किसून घ्यायचे आहे. पाण्यामध्ये किसल्यामुळे ना किसलेले बटाट्याचा रंग बदलत नाही आणि ते फ्रेश राहतात. तर इथे आपले सर्व बटाटे छान असे किसून झालेले आहेत. आता आपल्याला हे किसल्यानंतर परत 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे चाळणीमध्ये त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते काढायचं आहे. आपल्याला बटाट्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. जर आपण बटाट्यामध्ये पाणी राहिलं ना तर ते मिश्रण आहे ते सैल पडतं आणि जो नाश्ता आहे तो कुरकुरीत होत नाही. त्यामुळे आपल्याला यातलं पूर्णपणे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं आहे. आता जे बटाट्याचा किस आहे ना तो मी एका बाउलमध्ये घेते आहे. आता यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काही जास्ती मसाले घालायचे नाही, अगदी घरगुती मसाले घालायचे. अगदी मी इथे एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे. सोबतच 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालते आहे आणि 2 टेबलस्पून इथे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. आणि चिमूटभर इथे काळी मीठ पूड घालते आहे. चवीनुसार आपल्याला तिखट, मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे. तर मी इथे ओवा आणि तीळ सुद्धा घालते आहे. हे ऑप्शनल आहे. जर मुलांना आवडत असेल तर नक्की घाला, नाही घातलं तरीही चालेल. आणि थोडी इथे कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथीमुळे ना छान टेस्ट येते. आणि आलं लसूण पेस्ट घालते आहे थोडं. जर मुलांना कमी तिखट आवडत असेल ना तर तिखट नाही घातलं तरीही चालेल. आता आपल्याला हे पूर्णपणे जे इन्ग्रेडियंट आहे ते व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व इन्ग्रेडियंट एकजीव होतपर्यंत आपल्याला व्यवस्थित छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं हाताने. तर बघा इथे आपलं मिश्रण छान असं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता यासाठी आपल्याला वेगळं डीप फ्राय करायची किंवा भरपूर तेल वापरायची गरज नाही आहे. आपण छोट्या मुलांसाठी बनवतोय म्हणून आपल्याला शॅलो फ्रायज करून घेणार आहे. तर मी इथे पॅन घेतलेला आहे. पॅन छान गरम झाला की आपल्याला ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तेल व्यवस्थित सर्वीकडे लागणार. तुम्ही तेलऐवजी इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता जे मिश्रण आहे ना ते आपल्याला चम्मचनेच घ्यायचं आहे आणि चम्मचच्या सहाय्याने आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे. तर मी इथे हलकासा गोल आकार देऊन घेते आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचा असेल हा नाश्ता तुम्ही त्या शेपमध्ये बनवा. जाड पतला तुम्हाला जसं आवडत असेल मुलांना त्या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवा. तर एकदम मी जाड पण नाही बनवून घेते आहे, थोडा पतलासाच बनवते आहे, म्हणजे तो छान थोडा कुरकुरीत पण होईल आणि आतून थोडा मऊ पण होईल. आणि आपल्याला हा नाश्ता आहे ना मीडियम फ्लेमवरच बनवून घ्यायचा आहे. जर आपण हाय फ्लेमवर बनवला ना तर त्याला कलर तर येईल पण तो आतून व्यवस्थित शिजणार नाही आणि कुरकुरीतपणा पण राहणार नाही. म्हणून आपल्याला मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे. आधी आपल्याला एक बाजू 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिट थोडी अशी शिजून झाली की आपल्याला वरची जी बाजू आहे ना त्याला ब्रशने थोडं तेल लावून घ्यायचं आहे. 2 मिनिट झाले की आपल्याला ही जी बाजू आहे ना ती अलगद पलटून घ्यायची आहे. तर बघा किती छान जी खालची बाजू होती ना ती किती छान गोल्डन आणि क्रिस्पी झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला जी दुसरी बाजू आहे ना ती सुद्धा 2 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे. आणि थोडं प्रेस करून आपल्याला असं शिजवून घ्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जाईल. तर बघा इथे अगदी झटपट बटाट्याचा नाश्ता आपला अगदी तयार झालेला आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून असा सॉफ्ट झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना भरपूर तेल, ना जास्ती वेळ, ना जास्ती मेहनत. मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि या नाश्त्याची चांगली गोष्ट म्हणजे घरात मिळणाऱ्या सहज आणि साध्या इन्ग्रेडियंटपासून हा नाश्ता तयार होतो. तर आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅचसुद्धा बनवून घ्यायची आहे. तुम्हाला मुलांच्या आवडीनुसार याचा शेप छोटा मोठा ठेवता येईल. आणि जर मुलांना कमी तिखट आवडत असेल ना तर थोडं कमी तिखट घाला किंवा तिखट नाही घातलं तरी चालेल. सोबतच तुम्ही गाजर वगैरे सुद्धा किसून यामध्ये घालू शकता. खूप छान लागतं ते सुद्धा घातलं तर. तर बघा अगदी काही मिनिटात आपला स्वादिष्ट आणि कमी तेलातला बटाट्याचा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्हाला मुलांना टिफिनमध्ये काहीतरी वेगळं द्यायचं असेल ना ती रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. तुम्ही हा नाश्ता दह्यासोबत किंवा सॉससोबतही सर्व करू शकता किंवा लोणच्यासोबतही खूप छान लागतो. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अशा सोप्या, घरगुती आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी अस्सल मराठी रसोई चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन आणि सोबतच हाईपचं ऑप्शनसुद्धा आलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भन्नाट रेसिपीसोबत. धन्यवाद.